कोल्हापूरच्या मार्केट यार्ड परिसरात दोन तरुणांनी कबुतरांना मारल्याचा प्रकार समोर आलाय। एका दुचाकीवरून आलेल्या या तरुणांनी लगोरीने मार्केट यार्ड मधल्या काही कबुतरांना मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यातले कबूतर मारून गाडीच्या डिक्कीत ठेवल्याचंही समोर आलंय। या घटनेचा व्हिडिओ आता पुढारी न्यूजच्या हाती लागला असून मार्केटमधल्या अनेकांनी मात्र या घटनेनंतर संताप व्यक्त केलाय। शिवाय संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा होत आहे। दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरच्या मार्केट यार्ड मधली दृश्य आहे। त्या ठिकाणी कबुतरांची कत्तल करण्यात आल्याचा हा व्हिडिओ आता पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। कबूतर मारून गाडीच्या डिक्कीत ठेवल्याचंही आता उघड झालंय। दोन तरुण एका गाडीवरून आले आणि त्यानंतर त्यांनी हा संपूर्ण प्रकार केला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत जोडले। शेखर, आपण पाहतोय कोल्हापूरच्या मार्केट यार्डमध्ये कबुतरांची कत्तल करण्यात आली आणि त्यानंतर कबूतर मारून गाडीच्या डिक्कीत ठेवल्याचा एक संतापजनक प्रकार समोर आलाय। काय सविस्तर माहिती? कारण काल रविवारी ही सगळी घटना जी आहे ती घडलेली आहे आणि एका व्यक्तीनं ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद केलेली आहे, ज्यामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मार्केट यार्ड परिसरामध्ये काल रविवार असल्यामुळे वर्दळ कमी होती आणि त्याचाच फायदा घेत दोन तरुण मार्केट यार्ड परिसरामध्ये जेवढे कबूतर होते त्यांचा खरं तर पाठलाग करत होते। ज्या ठिकाणी कबुतरांचा घोळका पाहायला मिळत होता त्या ठिकाणी लगोरीने त्यांना खरं तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि दोन कबुतरांना मारून त्यांनी डिक्कीमध्ये भरून खरं तर ते घेऊन देखील गेलेले। त्यामुळं हा नेमका प्रकार काय आहे, ह्या कबुतरांना त्या ठिकाणी खाण्यासाठी वापरलं जाते का हे देखील आता पाहणं गरजेचं। शिवाय हे नेमके तरुण कोण आहेत, अशा पद्धतीने त्यांनी यापूर्वी देखील कुठं कबूतर मारली आहेत का याचा देखील तपास करणं गरजेचं आहे। मात्र या संपूर्ण घटनेनंतर मार्केट यार्ड परिसरातील काही नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। शिवाय संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी या ठिकाणी पुढे येताना पाहायला मिळते। मात्र हा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर अशा पद्धतीनं देखील नागरिक जे आहेत ते प्राण्यांना पक्ष्यांना मारतात का याचा देखील अंदाज आता आपल्याला येतोय। करण नक्कीच शेखर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।